Welcome back to Incoa News. The Pandit Sridhar Paseka Sangeet Samroh was organized at Dindayal Hall, Mandre by the Pandit Sridhar Paseka Sangeet Samroh Committee and Violin Academy, Pune. The event was inaugurated by Professor Anil Samant in the presence of Pandit Upadhyay, Sashikant Punachi, Deepak Kalangudkar, Ganpat Kalangudkar, and others. The event featured soulful violin performances. ज्यांना अशी एखादीच नाही तर संगीत विश्वातील अनेक अंगे जसे की सूर, लय, ताल या संगीत विश्वातल्या अनेक अंगांनी ते इतके समृद्ध असतात की त्यांचे नाव अजरामर होतं. आणि असंच एक नाव ज्यांचं अख्खं जीवन, ज्यांची सांगीतिक कारकिर्दच गाभाऱ्यावर पुनीत अशी होती, असं नाव म्हणजे पंडित श्रीधर पारसेकर. 1998 पासून श्रीधर पारसेकर समारोह जो पारशामध्ये घडवून आणायचो त्याचं मूळ त्याची कल्पना जी होती ती कुठेतरी 1900 किंवा 80च्या दशकात महाराष्ट्रातील मोठे साहित्यिक पु ल देशपांडे यांच्यानी वास्को येथील आपले स्वर्गीय परेश जोशी यांच्यासमोर व्यक्त केले. आणि त्याच्यानंतर परेश जोशींनी हा विषय जो आहे हे आपल्या भारतातील त्यावेळेचे तरुण किंवा जागरूक नागरिक आणि त्यांच्याबरोबर गणपत कळवणकर यांच्यासमोर त्यांनी जेव्हा ही व्यक्त केली तेव्हा 80च्या दशकातली साधारण 10 वर्षे लागली त्याला पूर्ण आचरणात आणायला. कारण ते 1998 साली या खऱ्या अर्थात श्रीधर पारसेकर संगीत समारोह पारशात वेळला गेला. की अनेक कलाकार असतात त्याला शास्त्र आणि व्याकरण खूप चांगलं माहिती असतं. शास्त्र आणि व्याकरण ही बाजू असते आणि अंतःकरण दुसरी बाजू असते. अंतःकरण भाव. पंडित श्रीधर पारसेकर यांच्या व्हायलिनचं वेगळेपण काय असं सांगताना त्यांच्या व्हायलिन मधून हृदयाला स्पर्श करण्याची श्रोत्याची जी शक्ती होती ती खूप महत्वाची होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाजवत असताना आपल्या गुरुने जे काही शिकवले आहे ते वाजवत असताना कल्पनांची भिरभिरती पाखरा मनामध्ये फुलावी आणि नवनवीन जागा सुचाव्यात. बोरकरांच्या एका कवितेमध्ये आहे की हिरवळा आणि पाणी तेथे स्फूर्ती मजला गाणी निळी तुम्ही पाखरे पांढरी किलकिल ताकद हव्याने. जसं ते निळीतून कल्पनांची पांढरं जशी पाखर भिरभिरत असतात तसं वाजवताना नवनवीन जागा त्यांना सुचत असत असं जाणत्या कलाकारांनी त्यांचं ऐकलेलं आहे. ते आहे. दुसरी गोष्ट अशा प्रकारचे अद्भुत कलाकार असतात ते सातत्यानं नवनवीन प्रयोग करत असतात. कुमार गंधर्व चांगलं म्हणाले की तुम्हाला असं वाटतं का की राग असा आपल्यासमोर उभा असतो आणि आयुष्यभर गुरुने शिकवलंय तसंच त्या रागाकडे बघायचं. तर रागाकडे समोरून बघता येतं, डावीकडून बघता येतं, उजवीकडून बघता येतं. आणि मी दर माझ्या मैत्रिणीमध्ये रागाकडे असं बघायचं. मला असं वाटतं की पंडित श्रीधर पारसेकर यांचं जे व्हायलिन वादन होतं ते रागाकडे अशा वेगवेगळ्या अँगल्स मधून बघणं आणि ते वाजवणं किती प्रयोग त्यांनी केले.
त्या कलाकाराचं महत्वाचं हे मी अशासाठी म्हणतोय की इथं अनेक तरुण कलाकार जर बसलेले असतील तर नुसता पुण्यतिथी दिन आणि स्मृती दिन न होता त्या स्मृतीला या व्यक्तिमत्वाचं चरित्र अभ्यासताना चारित्र्य आणि गुण कुठले अभ्यासणार तर त्याच्यामध्ये नवनवीन कल्पना ज्याला आपण भावं सौंदर्य त्याच्यामध्ये असणार आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांनी वाहिनीवर केलेले प्रयोग पुस्तकामध्ये खूप चांगले प्रसंग लिहिलेले आहेत की 4 तालामध्ये सातत्य तुम्हाला सनई याच्यासारखं सिद्धांत राहता येत नाही म्हणून तर्क लावण्याचा प्रयत्न त्यांनी करून बघितला. त्यानंतर 5वी ताल मंद सप्तकात राग लावण्यासाठी करण्याचा प्रयत्न नंतर त्यांनी सुरू केले. पण सातत्यानं मला या वाद्याला आणखी काहीतरी नवं देणं नक्षत्राचं दिलं पाहिजे पण त्यासाठी त्यांनी केलेले प्रयोग हे मला खूप महत्वाचे वाटतं. दुसरे वाद्य कलाकार जे असतात त्यांना अनेकदा साथही करावे लागतात. त्यांचं किंबहुना जे व्हायलिनवरचं पुस्तक आहे ते साथ कशी करावी व्हायलिन कसं वाजवावं हे सांगण्यासाठीच आहे. त्यांचं एक वाक्य मला खूप आवडतं कारण गायकाची साथ करणारे जे व्हायलिन वादक किंवा इतर असतात त्यांनी असं म्हटलं की साथ करणारा व्हायलिन वादक हा गायकाच्या छायेसारखी त्यांनी त्याला सोबत केली पाहिजे असं ते वाक्य आहे. हे खूप मला खूप महत्वाचं वाटतं. गायकाच्या छायेसारखी त्याला सतत सोबत करणं. एका आमच्या म्हापशाच्या लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये अतिशय प्रसिद्ध अशा कीर्तनकारांचं जो त्यांचं गाणंच ऐकायला असतं तेव्हा ते त्या दिवशी म्हणाले आज हे जे आहे ना याला म्हणतात साथी. ज्यांना संगीताची जाण आहे त्यांनी जर का त्याचा विचार केला तर लक्षात येईल की पारसेकरांसारखा असा आर्टिस्ट पुढे नाही. म्हणजे पुढे देशपांडे जे की अतिशय त्यांनी सगळी जगाने मिळून पाहिली होती असेल अतिशय दिग्गज असेल संगीतकार नाटककार ते जेव्हा सांगतात की माझ्या मनामध्ये गाण्यामध्ये जे अत्युच्च स्थान बालगंधर्वांना जे आहे तसं स्थान आहे वाद्य संगीताकडे कोणाचं असेल तर ते श्रीधर पार्सेकर. एवढी त्यांना पॉवर मिळाल्यानंतर आता काय सांगायचं. आता यांनी मनाशी उल्लेख केला की त्यांना आकाशवाणीला ती एक आपण भेट केली श्रीधर पार्सेकर पुण्याला. तो कार्यक्रम मीच ऑर्गनाईज केला होता आणि माहिती माझ्या मागे लागून आले की आपल्याला ते करायचं आणि त्यांचा अतिशय पार्सेकर प्रेम होतं आणि पार्सेकर इतका अवनीय कलाकार होते आणि आमचं व्हायलिनचं दुर्दैव असं मी नाही म्हणतो की पार्सेकर अवघ्या 44 वर्षी एवढं मोठं काम करून गेले पुढच्या प्रवासाला गेले. ती 44 वर्ष हे काय वय असू शकतं गडबडीत काम झालं. जर का आज पार्सेकर असते तुम्हाला सांगतो व्हायलिन आता म्हणजे फार वरच्या मराठीला असेल त्या स्पीकला असेल रविशंकर यांनी सीतारामला दिलेला आहे किंवा कृष्णकांत साहेबांनी तुमच्या सनईला दिलं आहे तसं व्हायलिन हे पार्सेकरांनी त्या लेवलला देऊन ठेवलं असतं. असे अतिशय त्याचं वादन जेव्हा आम्ही ऐकतो अजूनही आम्हाला शाळेत माझं ऐकून व्हायलिन ऐकून तर कोणी मला पार्सेकरांची आठवण झाली मला सगळ्यात आनंद होतो कारण सगळ्यात माझा एक मोठा सन्मान आहे असं वाटतं. पु ल देशपांडे म्हणाले होते की पुण्याच्या नववणे केंद्रावर श्रीधर पार्सेकरांचं फोटो लावायचा होता आणि ते तो पु ल देशपांडे केले. तर त्या ठिकाणी ते सांगत असताना त्यांनी एक थोडं असं एक सांगत शोधण्याचं एक सांगितलं की एक श्रीधर पार्सेकरांची मैफल चालू होती आणि त्या मैफलीला एक प्रख्यात कबलजी होते. ते प्रख्यात कबलजी करला श्रीधर पार्सेकर असं वेगवेगळ्या ठिकाणी व्हायलिनवरही करत होते. तर त्यालाही वाटलं की आपणही प्रसिद्ध कबलजी आपली कला आपण सादर करावी आणि वेगळे काय ते वाजवायला लागले.